प्रथम होईल, त्यानंतर मग बुद्ध पूजा आणि पुढचा कार्यक्रम होईल। मी समता सैनिक दल या ठिकाणी उपस्थित आहे, त्यांना विनंती करतो त्यांनी ध्वजाला सलामी द्यावी। त्यानंतर बुद्ध महासभेचे ज्येष्ठ आदरणीय धर्वे सर यांना विनंती आहे की त्यांनी ध्वजारोहण करावं। भारतीय बुद्ध महासभा ध्वजारोहण करावं। या ठिकाणी बुद्ध पूजा आणि विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा झालेली आहे। या ठिकाणी घेणार आहोत। सर्वांनी आसनामध्ये बसावं। आपल्या आदर्शांना पंचांग प्रणाम करणं अत्यंत आवश्यक आहे। पाची अंगाने ज्यांना गुडघ्यावरती बसता येत नाही त्यांनी मांडी घालून बसलं तरी चालेल, परंतु ज्यांना बसता येतं त्यांनी मात्र हे बसणं अत्यंत आवश्यक आहे। नमामि धम्मं नमामि संघं नमामि। आणि आपण सर्वांनी माझ्या पाठीमागे एका सुरामध्ये, एका लयीमध्ये, मोठ्या आवाजामध्ये तरंगाने आपणाला पवित्र करायचं आहे। तेव्हा सर्वांनी यामध्ये सहभागी व्हावं। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। नमो भगवतो अरहतो सम्मा। नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स। शरणं गच्छामि। बुद्धं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि। द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि। तृतीयंपि धम्मं शरणं
गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं वीरमणि वीरमणि सिक्खापदं समादियामि सिक्खापदं साधु साधु शरण बुद्धासमि शरण धम्मासमि शरण संघासमि भीमराजा 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 बुद्धं नमामि धम्मं नमामि आपल्याला दिलेले आहेत. म्हणजे बौद्धांचं आचरण कसं असावं, बौद्ध माणूस कसा ओळखला जावा, यासाठी या प्रतिज्ञा आहेत. आपण सर्वांनी स्वतःला अनुसरून, कारण माणूस सगळ्यांना फसवू शकतो परंतु स्वतःना तो फसवू शकत नाही, ही जाणीव सतत राहावी म्हणून आपण आपल्या हृदयावरती आपला हात ठेवावा. मी पुढे म्हणेन, आपण सर्वांनी पाठीमागे एका सुरामध्ये एका लयीमध्ये आपण 22 धम्मप्रतिज्ञा या ठिकाणी ग्रहण करणार आहोत. मी ब्रह्मा विष्णू महेश यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी राम कृष्ण यांना देव मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. मी गौरी गणपती इत्यादी हिंदू धर्मातील कोणत्याही देवदेवतेस मानणार नाही किंवा त्यांची उपासना करणार नाही. देवाने अवतार घेतले यावर माझा विश्वास नाही. बुद्ध हे विष्णूचा अवतार होत हा खोटा आणि खोडसाळ प्रचार होय असे मी मानतो. मी श्राद्ध पक्ष करणार नाही, पिंडदान करणार नाही. मी बौद्ध धम्माच्या विरुद्ध विसंगत असे कोणतेही आचरण करणार नाही. मी कोणतेही क्रियाकर्म ब्राह्मणांच्या हातून करवून घेणार नाही. सर्व मनुष्य मात्र समान आहेत असे मी मानतो. मी समता स्थापण्याचा प्रयत्न करीन. मी भगवान बुद्धांनी सांगितलेल्या अष्टांग मार्गाचा अवलंब करीन. मी भगवंताने सांगितलेल्या 10 पारमिता पाळीन. मी सर्व प्राणी मात्रावर दया करीन व त्यांचे पालन करीन. मी चोरी करणार नाही. मी व्यभिचार करणार नाही. मी खोटे बोलणार नाही. मी दारू पिणार नाही. प्रज्ञा शील आणि करुणा
या बुद्ध धम्माच्या तीन तत्वांची सांगड घालून मी माझे जीवन चालवीन. मी माझ्या जुन्या मनुष्य मात्राच्या उत्कर्षाला हानिकारक असणाऱ्या आणि मनुष्य मात्राला असमान व नीच मानणाऱ्या हिंदू धर्माचा त्याग करतो व बौद्ध धर्माचा स्वीकार करतो. नमो बुद्धाय. जय भीम. जय भीम. जय भीम. धन्यवाद. बसून घ्या आता. आता हा पुरस्कार धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या सर्वांना शुभेच्छा. कार्यक्रमाच्या प्रमुख अतिथी काळे सर, भोबळे सर, धनवडे सर आणि आमचे मार्गदर्शक लंकेश भिडे गुरुजी, व्यंकट गुरुजी, कुमार भाऊ सोनकांबळेदाजी व सर्व मान्यवर यांचं मी या ठिकाणी या कार्यक्रमाच्या अनुषंगानं मला बोलवलं त्याबद्दल सर्वांचं मी या ठिकाणी करतो, आभार व्यक्त करतो. सर्वप्रथम मी आपल्यापैकी एक रहिवासी आहे, इथला तरुण कार्यकर्ता आहे आणि मागील 20 वर्षापासून जिल्हा परिषद चंद्रपूर येथे कार्यरत आहे. पाणी पुरवठा विभागामध्ये मी काम करतो. चंद्रपूर जिल्ह्यामध्ये मागच्या 15 वर्षापासून काम करत आहे आणि नुकताच जल जीवन मिशन जो कार्यक्रम सुरू झाला आहे या कार्यक्रमांतर्गत मी चंद्रपूर जिल्ह्यामध्ये आदिवासी जिल्हा आहे या जिल्ह्यामध्ये चांगलं काम करत असताना एका गावामध्ये आम्ही ग्रामीण भागामध्ये 24 तास पाणी पुरवठा करतो. याची केंद्र शासनाने दखल घेऊन आज जसे लाईट 24 तास आहे तसं पाणी 24 तास देण्याचा आम्ही संकल्प केला आणि 10 गावामध्ये आम्ही तो प्रयोग यशस्वी केला आणि त्या गावामध्ये 24 तास पाणी पुरवठा सुरू आहे. त्याच दखल घेऊन केंद्र शासनामार्फत आता जो काही 77वा स्वातंत्र्य दिन साजरा झाला लाल किल्ल्यावर, त्या कार्यक्रमाचा सहभागी होण्याचा, साक्षीदार होण्याचा मला बहुमान भेटला. ज्या गावामध्ये आम्ही काम केलं त्या गावचे सन्माननीय सरपंच महोदय यांना सोबत घेऊन जिल्ह्याचे सीओ, जिल्हाधिकारी आणि त्यामध्ये माझा एक नंबर लागला मी काम करत असल्यामुळं आणि आमचा त्या ठिकाणी सत्कार झाला असं स्वरूप आहे. तर मी पाणी पुरवठ्यामध्ये काम करत असताना लोकांच्या सहकार्यानं, लोकांच्या सहभागातून आम्ही ही जी काही स्कीम राबवली आणि लोकांना 24 तास आम्ही पाणी पुरवठा करतोय हे केंद्र शासनाचं मोठं धोरण आहे आणि धोरणाला आम्ही सुरुवात केली त्याबद्दल माझा सत्कार झाला. धन्यवाद. जय भीम. माझे नाव सिद्धी धमानंद हिरवे. महामानव तथागत भगवान गौतम बुद्धाविषयी मी तुम्हाला माहिती सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्या. बालबच्चे म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्म 563 मध्ये वैशाखी पौर्णिमेस नेपाळ मधील झाला. त्यांच्या आईचे नाव महामाया तर वडिलांचे नाव सिद्धोधन असे होते. शासकीय पुत्र सिद्धार्थ यां गौतम बुद्धाने सुमारे 2500 वर्षापूर्वी बुद्ध गयेच्या बोधी वर्षाखाली बसून दिव्य ज्ञान प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरते न ठेवता मानवजाती व प्राणीमात्रांच्या कल्याणासाठी त्यांनी प्रसार व प्रचार केला. कार्तिक दत्तावडे. My school name is the Buddhist International School. I am studying in 5th class. Vijayadashmi is celebrated every different region and celebrated differently. Is part of the
part of the Indian subcontinent. Thank you all of you. जय भीम. किती गेले किती आले किती गेले किती उडून गेला भरारा आले किती गेले किती उडून गेला भरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा संपला नाही आणि संपणारही नाही माझ्या भीमाचा दरारा. जय भीम. माझे नाव माया सुजित कुमार सावंत. सन्माननीय व्यासपीठ व येथे उपस्थित माझ्या वडीलधाऱ्यांनो, सर्वप्रथम सर्वांना अशोक विजयादशमीच्या खूप खूप शुभेच्छा. 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बाबासाहेबांनी बौद्ध धर्म स्वीकारला. तोच आपण मोठ्या उत्साहाने साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धर्म स्वीकारला. तोच आपण धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणून साजरा करतो. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 मध्ये बौद्ध धर्म दिन बौद्ध धर्म बौद्ध बांधवांसाठी 22 प्रतिज्ञा दिलेल्या आहेत. त्या आपण हॅलो सगळ्यांना माझा अभिमान. माझं नाव रुद्राज प्रकाश वाघमारे आहे. मी भारताचं संविधान म्हणून दाखवणार आहे. सगळ्यांनी शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी विनंती आहे. आम्ही भारताचे लोक भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा ओत्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक आर्थिक व राजकीय न्याय विचार अभिव्यक्ती विश्वास सदैव उपासना त्यांचे असंतोषबद्धता प्रबोधित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करू आमच्या संविधान सभे आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे संविधान अंगीकृत आणि करून स्वतः प्रथम करत आहोत. जय भीम. वा वा वा. माझे नाव आशुतोष गौतम वेडे आहे. मी आज तुम्हाला धम्मचक्र प्रवर्तन दिन याविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. हवा नाही हवेपेक्षा त्यांचा वेग आहे. हवा नाही हवेपेक्षा त्यांचा वेग आहे. अन्यायाविरुद्ध लढण्याची त्यांची ताकद आहे. अशा महामानवाला माझा जय भीम. अशा या महामानवाला माझा विनम्र अभिवादन करतो. धम्मचक्र प्रवर्तन दिन डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली 5 लाख अनुयायांसह बुद्ध धर्मात प्रवेश केला. 14 ऑक्टोबर या दिवशी दीक्षा घेतली. कारण दसरा नव्हे तर सम्राट अशोकांनी इसवी सन पूर्ण तिसऱ्या शतकात बुद्ध धर्म स्वीकारला. म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर या दिवशी बुद्ध धर्म स्वीकारला. अनेक धर्माचे लोक डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्याकडे येत होते. आमच्या धर्मात आमचा धर्म श्रेष्ठ आहे. पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी सर्व धर्माचा विचार करून अभ्यास करून ते बुद्ध धर्म स्वीकारला. एवढे बोलून मी माझे शब्द संपवतो. जय भीम. जय भीम. माझे नाव यश किशोर वेडे आहे. आज मी तुम्हाला एका विषयावर सांगणार आहे. त्याचे नाव धर्मांतर. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपला धर्मांतर 14 ऑक्टोबर 1956 साली केला. त्यावेळेस विजयादशमी म्हणून होती. त्यांनी ठरवले होते विजयादशमीलाच आपण साजरा करू. कारण की तेव्हा सम्राट अशोक यांनी सुद्धा धर्मांतर केले होते. त्यामुळे त्यांनी त्या विजयादशमी या दिवशी करण्याचा ठरवला. त्यांनी दसरा म्हणून नव्हे तर विजयादशमी असल्यामुळे त्यांनी धर्मांतर केले. एवढे बोलून माझे 2 शब्द संपवतो. नमस्कार मित्रांनो. आज मी गौतम बुद्ध विषयी थोडी माहिती सांगणार आहे. ती तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावी ही माझी इच्छा आहे. शाक्यपुत्र सिद्धांत गौतमाने सुमारे 2500 वर्षापूर्वी
प्राप्त केले. ते ज्ञान त्यांनी स्वतःपुरते न ठरवता मानव जातीच्या व प्राणीमात्रांच्या. माझं नाव सुहानी महेश वेडे. आज मी तुम्हाला 2 विषय सांगणार आहे. ते तुम्ही शांतपणे ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. 14 ऑक्टोबर 1956 साली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी इथली मुलगी आहे. Good afternoon, respected sir and all of you. Myself, Sonal Rajesh Kamble. We know that today we celebrated 67 Dhammachakra Parivartan in this history. So I have a small speech in Lord Buddha. Gautam Buddha is born on Limboni of Nepal. His father Siddharth and mother's Maya. He belonged the royal family of the Shakyas. Since this was the brought up by the stepmother Gautami. This was name is Gautam. Gautam Buddha is the founder of Buddhism. He gives the strategies below the Brahmanism, defeat the common people for the lack of criticism, rituals, practice, and fails dominate. He becomes liberated by this preaching, eradicated by this darkness, thus becomes light of Asia. Gautam Buddha said, "Quit the soul, quit the mind. Soul will speak. If you think we become, happiness will never come. To goes the fails appreciated what they already have. You don't have soul. If you want to apply, give up everyone that weighs you down. The root of suffering, nothing is forever except change. Nothing is forever except change. And do not you look century in anyone except yourself. Jai Bhim, Jai Bharat, Jai Sanviधान. Thank you. सम्राट अशोक यांच्याबद्दल थोडक्यात माहिती सांगणार आहे. चक्रवर्ती सम्राट अशोक हे मौर्य घराण्यातील महान व प्रसिद्ध सम्राट होते. त्यांना महान अशोक व अशोक द ग्रेट असेही संबोधले जाते. तर बिंदुसाराच्या मृत्यूनंतर त्यांनी इसवी सन 268 मध्ये स्वतःचा राज्याभिषेक केला. त्यांनी देवना पियो दिसी म्हणजे देवाचा प्रिय दसी त्यांनी त्यांचा स्वतःचा उल्लेख असा केलेला आहे. सर्वप्रथम इथे जमलेल्या सर्वांना माझं जय भीम. भारतीय घटनेचे शिल्पकार परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तथागत भगवान गौतम बुद्ध यांना विनम्र अभिवादन करते. काळोखाच्या अंधारात लखलखतो हा सूर्य परिवर्तनाच्या दिशेने जाण्याचे कार्य दीक्षाभूमीच्या पायथ्याशी जाण्याचे धैर्य चला आपण सारे म्हणूया भीमरायाचे शौर्य. तुम्हा सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला अस्पृश्यतेच्या दलदलीतून बाहेर आणले.
अंधारातून प्रकाशात आणले तो दिवस म्हणजे अशोक विजयादशमी. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 14 ऑक्टोबर 1956 साली नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. याच दिवशी घेतली कारण दसरा होता म्हणून नव्हे, तर याच दिवशी सम्राट अशोकाने कलिंगावर विजय मिळवून बौद्ध धम्म स्वीकारून आपल्या प्रजेला बौद्ध धम्म दीक्षा दिली. त्यामुळेच या दिवसाला अशोक विजयादशमी असेही म्हटले जाते. डॉक्टर बाबासाहेब ती हिंदू धर्माची, परंतु त्यांचं फक्त इतकंच त्यांचं म्हणणं होतं की हिंदू धर्मात आहोत, आम्हाला हिंदू म्हणतात ना तुम्ही, आम्हाला तशी वागणूक पण द्यायला पाहिजे, तुम्ही तशी वागणूक पण मिळायला हवी, माणसासारखी वागणूक मिळायला पाहिजे माणूस म्हणून. प्रत्येक धर्म हा जगण्यातील एक कला शिकवत असतो. द रिलिजन ऑफ बुद्धा हॅव द कॅपॅसिटी टू चेंज अकॉर्डिंग टू टाइम. आपणा सर्वांची मातृसंस्था दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडिया अर्थात भारतीय बौद्ध महासभेचे द्वितीय अध्यक्ष, बाबासाहेबांचे एकमेव सुपुत्र, सूर्यपुत्र यशवंतराव तथा भैयासाहेब आंबेडकरांच्या त्यागमय धम्म कार्याला मी माझे त्रिवार वंदन करतो. दी बुद्धिस्ट सोसायटी ऑफ इंडियाच्या राष्ट्रीय संरक्षक ममता सागर महाउपासिका मीराताईजी आंबेडकरांच्या संत कबीर, लोकशाहीर अण्णाभाऊ साठे आणि तमाम महामानवांना मी त्रिवार वंदन करतो. या बौद्ध महासभेचे तालुका शाखेचे अध्यक्ष आदरणीय DN घोबाळे साहेब, या कार्यक्रमासाठी उपस्थित असलेले भीमनगरमधील सर्व बौद्ध उपासक, उपासिका, माता भगिनी बंधू, युवक युवती तथा बालक बालिका या सर्वांना मी सस्नेह जय भीम करतो आणि या 67व्या धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या हार्दिक मंगल कामना व्यक्त करतो. आणि आजचा हा जो धम्मचक्र प्रवर्तन दिन आहे, या धम्मचक्र प्रवर्तन दिनाविषयी आता जो मला वाटतं या 14 तळ्याचं शुद्धीकरण कसं केलं तुम्हाला माहिती आहे बंधनो, मुलांनो. त्याचं पाणी अशुद्ध झालं म्हणून त्या पाण्यामध्ये काय मिसळलं, शेण आणि गोमूत्र टाकलं. म्हणजे याचा अर्थ असा होतो की त्यांच्या लेखी गायीचं शेण आणि मूत्र हे पवित्र होतं, पण माणसासारख्या माणसाचा स्पर्श सुद्धा अपवित्र होता, कलंकित होता. हा असा एवढा मोठा कलंक घेऊन आपण आपल्या हजारो पिढ्या जगत होते. म्हणून हा पाण्याचा हक्क प्रदान करण्यासाठी माझं नाव हर्ष सुशांत वैद्य. मी आज तुम्हाला गौतम बुद्धाविषयी 2 शब्द सांगणार आहे. ती तुम्ही शांतचित्तेने ऐकून घ्यावे ही माझी नम्र विनंती. गौतम बुद्धाचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळ येथील लिंबुनी येथे झाला. गौतम बुद्धाच्या आईचे नाव महामाया व गौतम बुद्धाच्या वडिलाचे नाव सिद्धोधन असे होते. गौतम बुद्ध हे एक राजाचा मुलगा होता. गौतम बुद्ध हे महामाया त्यांची पहिली आई होती. गौतम बुद्धाच्या आईचे दुसऱ्या आईचे नाव गौतमी असे होते. गौतम बुद्ध लहान असताना त्यांच्या वडिलांनी त्यांचे भविष्य जाणून घेतले होते. त्यांचे भविष्य जाणून घेतले होते की गौतम बुद्ध मोठे झाल्यावर एक महापुरुष नसताना एक मोठे राजा असे होणार होते. काही दिवस गेले. त्यांच्या वडिलाला हे त्रास होत होता की माझा मुलगा असा कसा होईल, की ती एक महापुरुष कसा होईल, ती मी एवढा श्रीमंत आहे, असा राजा आहे. काही गौतम बुद्धाच्या वडिलांनी सर्व सुख शांती त्यांच्या महलात केली होती. तरी गौतम बुद्धाच्या डोक्यात फक्त ह्याचा विचार होता. मी माझे एवढे 2 शब्द बोलून थांबतो. धन्यवाद.
मी आज तुम्हाला गौतम बुद्धाविषयी थोडीशी माहिती सांगणार आहे. थोडीशी माहिती सांगणार आहे. साऱ्या जगावर राज करणारा राजा म्हटल्यावर आपल्या ओठावर अलगद गतीने नाव येणारे म्हणजे अशोक सम्राट. इयत्ता 10वी मधला विद्यार्थी. हा, नागपुरा भीमराने धर्मांतर प्रेमाने धरला छातीशी. दीक्षाभूमीला त्या जाऊ चला बुद्धाच्या त्या नागपुरात. माझ्या भीमरायाच्या नावावर दीक्षाभूमीची शान आहे. स्वाभिमानाने जेवण करतो हेच माझा मान आहे. यांचं जे कलिंग देशाविरुद्धचे युद्ध होतं ते म्हणजे सर्वात जगातील मोठे युद्ध होतं. जे की कलिंग देशाविरुद्ध इतके रक्ताचे अक्षरशः पाक अशोक यांना वाटलं की जे एवढे. सर्वांना माझा जय भीम. माझं नाव अक्षरा अशोक गणले. आज मी तुम्हाला तथागत भगवान गौतम बुद्ध यांच्याविषयी माझे मनोगत व्यक्त करणार आहे. मैत्रिणींनो, बालपणाचा सिद्धार्थ म्हणजे गौतम बुद्ध यांचा जन्म इसवी सन पूर्व 563 मध्ये नेपाळमधील लिंबुनी येथे झाला. त्यांच्या आईचे नाव महामाया तर वडिलांचे नाव सिद्धोधन असे होते. बुद्धांनी 29व्या वर्षी सत्याचा मार्ग स्वीकारला. बुद्धांनी आपल्या गौतम बुद्धाने 29व्या वर्षी सत्याचा मार्ग स्वीकारला. सुरुवात केली. त्यांनी संपूर्ण मानव जातीला समता, शांतता, बंधुभाव, प्रज्ञाशील, करुणा आणि विवेक बुद्धीचा शाश्वत मार्ग दाखवला. जय भीम. वेडे याला 300 रुपयाचं रोख. त्यानंतर लहान गटामध्ये आशुतोष वेडे याला 200 रुपयाचं पारितोषिक मिळालेलं आहे. हे 200 रुपयाचं पारितोषिक त्याला या दुसरं पारितोषिक. जरा पहिला क्रमांक आल्यामुळे जरा मोठ्या टाळ्या वाजवा. माया सावंत हिला 300 रुपयाचं पारितोषिक. विषय खूप चांगला होता. वैद्य. दुसरं पारितोषिक मोठ कंजूसपणा करू नका. पैसे द्यायला. प्रथम पारितोषिक या मुलीला मिळालेलं आहे. अशा तुम्ही जज आहात का नाही अशी शंका येते म्हणे. कारण इतकं सरांचा म्हणजे साधा रिलेशन जपतात. सरांनी सांगितलं की बेटा मी कौटुंबिक स्तरावर आल्यानंतर आणि अंबेजोगाईमध्ये ज्या लोकांना मी एक आपलं म्हणून आता टिकवतो, पण कोर्टात बसल्यानंतर माझं रूप आणि माझं जे काही आहे ड्युटी ही वेगळी असते म्हणे. त्या ठिकाणी माझी ड्युटी वेगळी असते, पण तुम्ही नात्यामध्ये फिरत असता, संवाद साधत असताना एक आपलेपणाची भावना निर्माण करतो. असे या ठिकाणी प्रशांत कुलकर्णी सर या ठिकाणी आले. त्यांनी आपल्या कार्यक्रमात शोभा वाढवली. त्या सरांचा मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि लंकेश गुरुजी आमचे मार्गदर्शक. लंकेश गुरुजी बद्दल बोलायचं पण डबल बेनिफिट माझा आहे. कारण सर समाजाचे मार्गदर्शक आहेत, पण मी माझ्या शाळेतल्या ऍडमिशन पासून ते माझं जे काही बालपण घडवलं ते लंकेश गुरुजी सरांमुळे घडलं. कारण माझा इतिहास किंवा माझं सगळं हे सगळ्यांना माहिती आहे, परंतु लंकेश गुरुजीनं माझं ऍडमिशन होत नव्हतं एबीसी शाळेमध्ये. ते ऍडमिशन घेण्यासाठी काय प्रयत्न केले, कसे प्रयत्न केले आणि त्या ठिकाणी मग मला कसं घडवलं हे सगळं लंकेश गुरुजी म्हणजे माझा दुहेरी मार्गदर्शक असणारे लंकेश दादा यांचं पण मी या ठिकाणी त्यांनी अतिशय
लंकेशदादांनी समाजाच्या बाहेर न जाता समाजामध्ये आपलं अस्तित्व आणि आपलं मार्गदर्शन ठेवलं आहे. त्यांचाच पाऊल ठेवून मी पण आपल्याच समाजामध्ये नेहमी अटॅच ठेवण्याची भूमिका केली आहे. त्याच अनुषंगाने मी या ठिकाणी माझं छोटंसं घर पण मी या ठिकाणी बांधलेलं आहे की समाजाचं नातं तुटलं नाही पाहिजे आणि आपल्या लोकांचे नातं न तुटलं नाही पाहिजे या भावनेतून मी, कारण माझा आदर्श लंकेशदादा आहे. त्यामुळे मी सगळ्यांच्या वतीनं लंकेशदादाचा पण या ठिकाणी आभार व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी इतका सकाळपासूनच्या कार्यक्रमाला वेळ दिला त्याबद्दल आपल्या सगळ्यांचेही मी बौद्ध उपासक उपासिकांचे या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि आमचे जे काही स्पर्धक आहेत त्यांनी अतिशय चांगल्या रीतीने तयारी करून, कमी वेळेमध्ये तयारी करून या ठिकाणी आले आणि त्यांनी आपले मत मांडलं की एक विद्यार्थिनी तिने तर इंग्लिशमध्ये आपलं 10 मिनिटाचं स्पीच दिलं. हे खरंच अभिमानास्पद गोष्ट आहे. त्यामुळे सगळ्यांच्या वतीनं मी त्या स्पर्धकांचाही आभार व्यक्त करतो आणि आपण सगळ्यांनी तितका वेळ दिला त्यामुळे आपल्या सर्वांचाही मी बौद्ध उपासकांचा या ठिकाणी आभार व्यक्त करतो. आणि या ठिकाणी अनिता यांच्या विद्यागर यांच्या माध्यमाला हे कीर्तन आलेलं आहे ते घ्यावं असा विनंती करतो. आणि या ठिकाणी सायंकाळी भीमगीताचा कार्यक्रम आयोजित केला आहे. तरी सर्वांना विनंती आहे की सर्वांनी भीमगीताच्या कार्यक्रमाला उपस्थिती दर्शवावी अशी या ठिकाणी विनंती करून मी लंकेश वेडे गुरुजी यांच्या वतीनं परवानगी घेऊन हा कार्यक्रम या ठिकाणी संपन्न झाला असं जाहीर करतो. जय धन्यवाद. जय भीम. आणि हातला पेंटिंग